हाय हॅलो नमस्कार, मी ऋतुजा परब तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आम्ही गावी आलो होतो अंगणेवाडीच्या जत्रेसाठी। तर आता आम्ही निघालेलो आहोत 2 वाजता। तर आमच्यासारखे बरेचसे भाविक देवीच्या दर्शनासाठी आलेले इथे आपल्याला दिसत आहेत। तर कांदळगावच्या सड्यावरनं आम्ही अंगणेवाडीला येताना सड्यावरती राईट हँड साईडला मी बिबट्या पाहिला, जो सुकलेल्या गवतावर बसला होता मस्त आरामात। आमची बाईक तर मूव्हिंगच होती आणि पुढे मम्मी पप्पा होते आणि आम्ही मागे होतो दोघं। तर मी पटकन गाडीची लाईट समोर आणि बाजूला पडली तर मी पटकन बघितलं तर बिबट्या दिसला, तो बसला होता आणि मी गप्पच राहिले बघून, कारण की एकदम पटकन बघितलं तर काहीच डोकं चालत नव्हतं आणि मी विचार केलेला चिन्मयला सांगते म्हणून, पण तो गाडी चालवत होता तर मी पटकन त्याला घाबरायला होईल म्हणून मी त्याला सांगितलं नाही। पण आम्ही थोडं पुढे गेलो आणि चिन्मयच मला म्हणाला स्वतःहून की तुला असा आवाज आला का प्राण्याचा ओरडण्याचा असा मोठा? तर मी आवाज तर नाही ऐकला, कारण की मी ओंडी बांधली होती कानाभोवती, कारण बराच वारा होता सड्यावरती त्यामुळे। आणि मी त्याला पुढे जाऊन मग सांगितलं की मी बिबट्या पाहिला म्हणून साईडला। आणि हे सगळं इतक्या पटकन घडलं की खूपच थ्रिलिंग एक्सपिरियन्स होता तो त्या रात्रीचा। तर इथपासनं पार्किंग सुरू होणार आहे। इथे बघा गाड्या ऑलरेडी माणसाला सुरुवात झाली आहे। तर आता आपण पोहोचलो आहोत अंगणेवाडी इथे। रात्रीचे 2:45 वगैरे झाले असतील आता। आम्ही खूपच लवकर आलोय वाटतं। तर हे काय आहे हे तुम्ही मला कमेंट करून सांगा। काकींकडनं ओटी घेतोय आम्ही। काकीच लावतायत गजरा। किती आहे गजऱ्याचे? आम्ही पोहोचलो तोपर्यंत दर्शनाला सुरुवात झालेली नव्हती। बरेच जण रांग लावून बाहेर उभे होते। आणि जसं दर्शनासाठी सगळ्यांना आत सोडलं तर आमचं अगदी कमी वेळात दर्शन झालं देवीचं। अगदी गाभाऱ्यापर्यंत आम्ही आतमध्ये गेलो होतो आणि शूट करण्याची परवानगी नाही आहे, सगळ्यांना माहितीच आहे। तिकडे फोटो आणि व्हिडिओ काढू शकत नाही, पण ही जी सजावट आहे इतकी अप्रतिम केली होती। सजावटीसाठी जी फुलं वापरलेली तीही खूप छान वाटत होती। आजचा दिवस तिने वराडी मातेचा वास।
आम्ही इथे बरेचसे मंचुरियनचे स्टॉल पाहिले. तर या स्टॉलवर आहे शेंगदाण्याचं तेल, नारळाचं तेल, खोबऱ्याची वडी, त्यानंतर खोबऱ्याचा कीस आणि भांडी घासण्याचा काथ्या. अनारसे, लाडू, खोबऱ्याचे लाडू, ही मिठाई आहे वाटतं कसली तरी. आणि हे खोबऱ्याचे लाडू, हा हलवा आहे माहींचा. ही काय सुतारफेणी आहे. मगाशी आपण जिथून एंट्री केली तिकडे जास्त गर्दी नव्हती, आम्ही आलो होतो तेव्हा. आता बघा बरीचशी मंडळी येत आहेत आणि बरीचशी मंडळी बाहेरही पडत आहेत. तर आता आपण इथून निघतोय. आपण संध्याकाळी पुन्हा एकदा प्रसादासाठी येणारच आहोत. तर आम्ही परत जायला निघालो तेव्हा बरीचशी मंडळी दर्शनासाठी आली होती आणि तुम्ही बघू शकता की किती गर्दी झाली होती गाड्यांची. 7 hours later. हॅलो, गुड मॉर्निंग. आमचं काल अंगणेवाडीच्या देवीचं, भराडी देवीचं खूप छान असं दर्शन झालं आणि खूप छान वाटलं. गर्दीही नव्हती आम्ही गेलो तेव्हा जास्त. आमचं दर्शन झाल्यानंतर मग हळूहळू बाकीचे भाविक येत होते, तर थोडी हळूहळू गर्दी होत होती म्हणजे. तर आता आम्ही चाललेलो आहोत देवळाच्या इथे. शिरवळ्यांची ऑर्डर दिली आहे एका काकींकडे, तर ते नाश्ता करायला चाललो आहे आता आम्ही. सकाळपासून दाती साफ केली त्यांनी. खूपच मस्त आहे. हा त्या काकींचा ॲड्रेस आहे आणि नंबर पण आहे. इकडे तुम्ही म्हणजे तुमची जेवणाची आणि राहण्याची सोय होऊ शकते. चला आता आम्ही पुन्हा चाललो आहे अंगणेवाडीला प्रसादासाठी. आणि सकाळी जास्त काही स्टॉल्स ओपन नव्हते, तर आता ऑफकोर्स गर्दी पण असेल, कारण आता आम्ही मालवणवरनं येताना पाहिलं बरीच गर्दी आहे. मालवण ते कांदळगाव ते अंगणेवाडीच्या रस्त्याला गर्दी बघा किती आहे. ते बघा भजीचे वगैरे स्टॉल पण आहेत. परत ज्यूसचे पण स्टॉल लागले आहेत. मक्का आहे, शेवपुरी, पाणीपुरी आहे, आईस्क्रीम आणि आईस गोळा, लाईम सोडा, सगळं आहे इकडे. ही सगळी आंगणे कुटुंबियांची घरं आहेत. इकडेच बरेचशी मंडळी आता प्रसादासाठी जमतील ना. स्वामी समर्थ, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, विठ्ठल रुक्मिणी, गणपतीची पण मूर्ती आहे. वेगवेगळ्या मूर्त्या आहेत आणि स्वामी समर्थ पण आहे. तर इकडे माझ्या मावशीचा मुलगा आम्हाला अचानक भेटला. त्याने आम्हाला हाक मारली, तर आम्ही 1-2 मिनिटं असंच थांबून गप्पा मारल्या. मुंबईतूनच नाही तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं भराडी देवीचं दर्शन घ्यायला भाविक आलेले आहेत. मम्मीला या भावल्या बघून परत तिला यावंसं वाटलं मागे. या भावल्यांचे आउटफिट बघा ना. तर त्या दादांनी मला खाजा दिले टेस्ट करायला. खाऊन बघते. छान आहे. बघू शकता नारळाच्या वड्या आहेत, लाडू आहेत,
वेगवेगळ्या प्रकारचे लाडू आहेत, नाचणीचा, मेथीचा. दुधा कितीला? हे 550, 550. तर इथे आपण बघू शकतो की प्रत्येक आंगणे कुटुंबियांच्या घरातून देवीसाठी नैवेद्य नेला जातो. बाबू गो माया हो सुंदर. A few minutes later. आंगणेवाडी यात्रा 3984 आंगणेवाडी हाडी कालावर वैगणी यात्रा बस क्रमांक 3984